गजानन श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 10 श्री गणेशाय नमः। हे अरूपा अवय्या पूर्ण ब्रह्मा पंढरी राया, सज्जनाच्या विसाविया मजला परते लोटू नको। देवा हा दास गणू नको परक्याचा आता म्हणू, माझ्या पातकाचा नको आणू विचार चित्ती नारायणा। माझ्या करेन झाले पुण्य हे ठावके मज लागून, फाय काय तुला वदन दावण्या मी योग्य नसे। अशी स्थिती आहे जरी परी देवा कृपा करी, ओहळास गोदावरी पोटी आपल्या घेतसे। तैसे तुवा करावे दुःख ओगे निवरावे, पातकाला न उरू द्यावे माझ्या ठाई किंचित। तू आणल्या मनात अवघेच काही घडून येत, रंकाचाही राव होत तुझा लादता वशिला। असो एकदा पुण्य राशी गेले उमरावतीसी, जाऊन उतरले सदनासी आत्मराम भिकाजीच्या। हा आत्माराम भिकाजी सूत उमरावतीचा असे प्रांत, मोठा अधिकार हातात होता त्याच्या विविध हो। कायस्थ प्रभू याची जात हा संतांचा प्रेमी अमित, सदाचार संपन्न गृहस्थ गृहस्थाश्रमी वर्ततसे। त्याच्या घरी समर्थ गेले ते त्याने सांग पूजिले, मंग स्नान घातिले उष्णुदकाने गजानना। उठणी नाना प्रकारची अंगा लावली साची, वृत्ती आनंदली त्याची संत सहवास ते दवा। करवती कांटी उमर रेडचा धोतर जोडा नेसविला साचा, भाली केशरी गंधाचा भव्य तिलक लाविलासे। कंठा माझी पुष्पहार नैवेद्याचे नाना प्रकार, दक्षिणेशी 100 रुपये त्याने ठेविला। धूपदीप आरती झाली पुष्पांजली समर्पिली, दर्शना लागी दाटी झाली उमरावतीच्या लोकांशी। प्रत्येकासे वाटावे समर्थ आपल्या घरी न्यावे, यथा सांग करावे पूजन त्यांची येणे रीती। इच्छा ऐसे बहुत झाली परी थोडक्याची मनीष पुरली, सदनी पावले लावण्या भली पुण्य पाहिजे बलवत्तर। ते ज्यांच्या पाशी होते समर्थ गेले ते का की साधू सौगे करते अंतर्ज्ञानी करून। गणेश श्रीकृष्ण खापर्डे उमरावतीचे गृहस्थ बडे, वकिलीत ज्या पुढे ढीग रुपायचे पडती की। दादासाहेब या प्रथ म्हणत होते वऱ्हाडात, हा सज्जन भाविक अत्यंत ब्राह्मण शुक्ल देवी। त्याने विनविती करता खरी महाराज गेले त्याच्या घरी, तेथे झाली याच परी समर्थाची पूजा हो। गणेशप्पा म्हणून होते लिंगायतवाणी, चंद्राबाई कामिनी त्याची परम भाविक असे। ती बोलली पतीला हा साधू पाहिजे नेला, कसेही करून घराला पहा विनंती करून। आपुले निष्पाप असल्या मन याच्या आगमने करून, होईल आपले पवित्र सदन भाविकाचा देव असे। गणेशाप्पा म्हणे तिला वेड लागले आहे तुला, हा सदनी साधू न्यावयाला वशिला पाहिजे बलवत्तर। पाहा खापर्ड्या लागून हा साधू न्यावया सदनी, श्रम पडले ते आण ध्यानी उगा हट्ट धरू नको। चंद्राबाई म्हणे नाता हे नपटी माझ्या चित्ता, सांगे माझी मन देवता सदनी साधू येतील हो। तुम्ही करा हो त्यांना नुसती सदनी येण्यास विनंती, गरीबावरी असते प्रीती संतांची ती विशेष। परी अप्पा बोलेना छाती त्याची होईना, बोलावयासी निज सदना श्री गजानन साधुते। महाराज बदले अखेर गणेशप्पांचा धरून कर, तुझे किती आहे सदन दूर तेवढे सांग मला। तुझ्या सदनी वाटते यावे काही वेळ बसावे, अरे चित्ती असेल ते बोलावे बीड न धरिता कवनाची। ऐसे महाराज बोलला गणेशप्पाची या चित्ता, हर्ष झाला तत्वता तोन शब्दे बोलले। समर्थास नेऊन सदनी पूजा केली उभेतांनी, आपला संसार त्यांच्या चरणी अर्पण केला तात्काळ। असो ऐशी पूजा अमित झाल्या उमरावतीस, त्या प्रत्येक पूजे प्रत एक गृहस्थ हजर असे।
तो आत्माराम भिकाजीचा, नात्याने हा होता भाचा, राहणार मुंबई शहरीचा, तार मास्तर असे की. तो रजा घेऊ भला, उमरावतीस होता आला, भेटना आपुल्या मामाला, बाळाभाऊ नाम ज्याचे. त्या बाळाभाऊ कारण, समर्थाचे लागले ध्यान, म्हणायच्या साधूचे चरण, सोडून कुठे जाऊ नये. प्रपंच ओघा अश्वाश्वत, त्यात कशाला गोऊ चित्त. केला आजपर्यंत, तोच आता पुरे झाला, काही असो आजपासून, मी न सोडी त्याचे चरण. अमृताला टाकून, विष प्याया कोणी जावे, म्हणून प्रत्येक पूजेला, बाळाभाऊ हजर भला. होता बुध हो राहिला, दुसरे न काही कारण. असो काही दिवसांनी, शेगावी आले परतोनी, मळ्यासी न जाता जणी, आले मंदिरी मोठ्याच्या. त्या मंदिराच्या पूर्वेस, एक जागा होती ओस, गजानन पुण्यपुरुष, येऊन बसला ते ठाया. बातमी महाराज आल्याची, कृष्ण पाटला कळली साची, त्यांनी जागा मळ्याची, सोडली हे समजले, म्हणून आला धावत, त्या ओस जागेवरी सत्य. महाराज करून दंडवत, अधोवदन बैसला, डोळ्यातून वाहे पाणी, खंड त्याला नसे जाणी, पस टाकले भिजवूनी, त्या अश्रूंनी छातीचे. ते महाराज वदले पाटलाला, ऐसा का रे रडसी भला, शोक कोणता तुला झाला, ते वेगे सांग मज. पाटील बोले त्यावर, जोडून आपली दोन्ही कर, महाराज मळ्याचा अवेर, का हो आज केला था. ऐसा अक्षम्य कोणता, अपराध झाला सांगा आता, माझ्याकडून ज्ञानवंता, मी लेकरू आपुले असे. ही देशमुखाच्या बाजूची जागा आहे बघा साची, एका मळ्याच्या मालकीची, येथे तुम्ही राहू नका. मळ्यात मर्जी नसेल जरी, तरी चला राहा त्या घरी. ते खाली करीतो सत्वरी, तुम्हासाठी दयाळा, का की तुम्हा वाचून, मला न काही प्रिय आण. हे कळले वर्तमान, अवघ्या पाटील मंडळी तेही ते धावून आले. महाराज विनवू लागले, निज सदना याया भले, हरी आणि नारायणा. महाराज बोलले तयाशी, मी जो या जागेशी येऊन बसलो आज दिवशी, ते तुमच्या हितास्तव. ते पुढे येईन कळून, आता न करा भाषण, वाद दोघांचे निर्मूलन, करील हे विसरू नका. जितकी जगी जमेदार, तितकीच न करीते विचार, मागचा पुढचा साचार, हेच उणे त्याच्या ठाई. जा बंकटलालासी, पाहुणा ना वेगेसी, मी सोडिता तत्गृहासी, तो नाही रागावला. ते काहेच त्याची विचार, माझी कृपा तुमच्यावर, आहे टी न ढळणार कोणत्याही कारणांनी. बंकटलालही आला तेथ, घालू लागला समजूत, यांच्या मर्जी विरुद्ध मळ्यात, तुम्ही यांना नेऊ नका. माझ्या घरून जेव्हा आले, तेव्हा सांगा मी काय केले. आपण आहोत त्याची बाळे, ते सारखे अवघ्यांना. सकाराम आसुलकार, आहे मनाचा उदार, तो जागा देण्यास इन्कार करणार नाही वाटते. सकाराम देईल जागा, पुढचे करू आपण बघा, म्हणजे अवघ्यास यात भागा, घेता येईल सहजची. समेट अवघ्यांचा होऊन, मठ बांधिला त्या ठिकाणी, परशुराम सावजींनी मेहनत घेतली विशेष. समर्थाच्या बरोबर निस्सिम भक्त होते चार, भास्कर बाळाभाऊ पितांबर, उमरावतीचा गणेशप्पा, रामचंद्र गुरव त्याच परी, राहत होता बरोबरी. हे 5 पांडव श्रीहरी, गजानन शंभू लागले. वृत्ती बाळाभाऊची, अतिविरक्ती झाली साची, परवाना त्याने नोकरीची, केली किंचित आपुल्या. पत्रे ती वरच्यावरी, बाळाभाऊ सेण्या घरी, परिणामांतरी काहीच त्याच्या होईना. भास्कर म्हणे गुरुराया, हा सोकला पेडे खाया, म्हणून ना इच्छी जाया आपल्यापासून कोणीकडे. तुम्ही द्यावा येते मार, म्हणजे 6 जवळ करील घर. रत्न 14वे पाहिल्या बिगर, हा इथून हलवे नसे. लकडी वाचून माकड, पाहणं होई कधी धड. मोठमोठाले ते पहाड, भिऊ लागली व्रजाला. एकदा बळीच घालून, दिले बाळाभाऊ कारण, परितो आला परतून, राजीनामा देऊन या. बाळाभाऊ शेगावाशी,
येता भास्कर बोलला त्यासी, कार्य आम्हा त्रास देसी, येते ऊन वरच्यावर, ओढाळ बैल हिरव्यावर, पाहे पडाया निरंतर, त्यास जरी दिला मार, तरी तो येई ते पुन, तैसी लोचटा तुझी कृती, तंतोतन निश्चिती, झाली जयाला विरक्ती, त्यानेच येते यावे रे. हे अहंकाराचे भाषण समर्थांना खपले जाण, त्यांनी भास्कराचे अज्ञान निवटाया कृत्य केले ऐसे. एका गृहस्थाच्या हाती भली थोरली छत्री होती, ती गजाननाने घेऊन हाती बाळास झोडू लागले. मारता मारता मोडली बुध हो छत्री भली, मग एक मोठी घेतली भरीव काठी वेळूची. तिने मारणे सुरू केले, ते पाहता लोक भ्याले, काही काही पडून गेले सोडून त्या मठाला. परी बाळा भाऊ तसाच पडला समर्थाच्या पुढे भला, कैक म्हणती असेल मेला, तो या अशा माराणे. भास्करी झाला चिंतातुर, बाळा भाऊचा पाहून मार, परी समर्थाच्या समोर बोलण्या छाती होईना. तीही काठी मोडली खरी बाळा भाऊच्या पाठीवरी, मग तो कंटाळून अखेरी तुडू लागले त्याला. जैसा का तो कुंभार माती तुडवितो साचार, तैसाच केला प्रकार महाराजांनी तुडविण्याचा. मटी हा प्रकार चालला, शिष्य समुदाय पळत सुटला, कोणी गेले बोलावण्याला त्याच्या आवडीच्या मंडळीस. बंकटलाल कृष्णाजी धावून आले मठामाजी, समर्थ हात धरण्या राजी, कोणी तयार होईना. बंकटलाल म्हणे भीत भीत, समर्थ हा आपुला भक्त, पुरे झाले या प्रत, आता ऐसे तुडवणे. ऐसे ऐकता भाषण समर्थ बदले हासून, हे असभ्य भाषण का करिता कळीना. मीन बाळासी मारिले नाही तयासी तुडविले, निरखून पहा चांगले म्हणजे येईल कळोनी. महाराज म्हणाले बाळासी, उठ वस्सा वेगेसी, या आलेल्या मंडळीसी अंग तुझे दाखवू. ऐसी आज्ञा होता भला, बाळा भाऊ उठून बसला, लोक त्याच्या अंगाला पाहू लागले निरखून. तो वळाचे नाव नाही, कोठेही न लागले काही, तो पाहिल्या परीच होता पाही, निमग्न आपुल्या आनंदात. त्या योगे भास्कराला बाळाभाऊचा अधिकार कळला, मग तोही ना पुन्हा बोलला वेडे वाकुडे बाळाशी. सोने कसासी उतरते तेव्हाच त्याची किंमत करते, आश्चर्य झाले समजता ते. तो प्रकार पाहुण सुखलाल नामे अग्रवाल होता बाळापुराला, श्रोते त्याच्या आगराला गायक द्वाड होती. तिने गावात फिरावे मुलां माणसा तुडवावे, सशक्तासी हुंड दावे शिंगाणे की आपुल्या. वाटेल त्याच्या दुकानात गायीने शिरावे अवचित, धान्याची या टोपल्यात तोंड आपले खुपसावे. वाटेल तितके यच्छेच खावे, राहिलेले नासावे, तेल तुपाचे लवंडावे, पिंप अंगाच्या धक्क्याने. घरी बांधुनी ठेविता सराटे तोडी हा हा म्हणता, साकडीशी आणली लगुता बांधता त्या गायीने. ती गाय नव्हे वाघिन बाळापूर कारण, लोक गेले कंटाळून त्रास सोसिता तियेचा. गाभण मुळीच होईना कास कधीच करीना, कोंडून ठेविता राहीना घरा माझी कोठेही. लोक म्हणती सुखलालाला, दे या खाटकास गाईला, किंवा मारून टाक तिला तूच गोडी घालून. सुखलाल म्हणे लोकांसी, तुम्हीच मारून टाका तिसी, वाटेल त्या प्रयत्नासी करून या युद्ध हो. एका पठाणाने तिला मारण्याचा यत्न केला, गोळी भरून बंदुकीला टपून बैसला होता हो. ते कसे काय कोण जाणे, कळले गायी कारणे, तिने येऊन शिंगाने पठाण पाडीला होताना. मी परगाव नेऊन दिली होती सोडून, परी ती आली परतून, त्याला सांगा काय करू. ऐसे ऐकता लोक म्हणती, आता याला एक युक्ती, गोविंद बुवाचा घोडा म्हणती, समर्थाने गरीब केला. तूही या गाईला घेऊन जा शेगावाला, अर्पण करी समर्थाला म्हणजे अवघे संपले. साधूच गाय दिल्याचे पुण्य तुला लाभेल साचे, आणि संकट आमुचे टळेल बापा त्या अवघे. त्या अवघ्यास मानवले गाय नेण्याचे ठरविले, तिला धरण्यासाठी केले प्रयत्न नाना परीचे. एकही यत्न नाही फळला,
शेवटी एका पटांगणाला हरळ खुंद्याचा ढीक केला. सरकी ठेवली शेजारी, ती खाया लागून गाय आली धावून. ते फास टाकून धरली 10-20 जणांनी. साखळ दंडाने बांधून पुरी गाय घातली गाडीवरी. आणली शेगाव भितरी गजाननासी द्यावया. जवळ शेगाव जसे जसे येऊ लागले तसे तसे सोबत पडलासे त्या गायीच्या पालट. समर्थापुढे येता क्षणी गाय झाली दिनवाणी. तिथे लोचणी आणून पाणी पाहिले त्या पुण्यपुरुषा. महाराज म्हणले अवघ्यांना, हा काय तुमचा मूर्खपणा. गायीचा इशा यातना देणे काही बरे नव्हे. 4ही पाय बांधलेत, गळा साखळ दंड लाविलेच. शिंगाची ही तीच गत केला चराटे काथाच्या. ऐसा मोठा बंदोबस्त शोभत असे वाघिनी प्रत. ही गाय बिचारी साक्षात, तिला ना ऐसे करणे बरे. अरे खुड्यानो, ही गाय अवघ्या जगाची आहे माय. तिला बांधले हाय हाय, केवढा कठीण प्रसंग आला. तिला आताच करा मुक्त, तिनं हुंदाडी कोणाप्रत. परी लावण्या तिला हात, छाती कोणाची होईना. जो तो पाहून मागे सरे, तेत समर्थ आले त्वरे. आपले त्या पुनीत करे, बंधने तोडिली धेनूची. बंधने अवघी तुट्टा भली, गाय गाडीच्या खाली आली. पुढील पाय टेकिती झाली, समर्था वंदन करावया. खाली घालूया मान, प्रदक्षिणा केल्या तिनं. समर्थाचे दिव्य चरण चाटू लागली जिभेने. ऐसा प्रकार तेथे झाला, तो अवघ्यांनी पाहिला. समर्थाच्या प्रभावाला शेषही वर्णू शकेला. समर्थ म्हणाले धेनुस, बाई कोणानं द्यावा त्रास. तू या सोडून मटास, कोठेही जाऊ नको. ऐसा घडता प्रकार अवघ्यांनी केला जय जयकार. उच्च सुराने त्रिवार समर्थाच्या नावांचा. बाळापूरची मंडळी बाळापुरी निघून गेली. गाय तेथेच राहिली शेगावाशी मठामध्ये. त्या दिवसापासून ठावीने तिला चराड जाण. सुज्ञ धेनूचे अवघे गुण तिच्या ठाई पातले. अजून त्या शेगावाते तिची संतती नांदते. जे काही वदती ब्रह्मवेत्ते, तेच येते घडून. अजो एक कारंजाचा लक्ष्मण गुढे नावाचा. विप्रवाजसनीचा शाखेचा धनक नट संपन्न असे. त्यासी रोग झाला पोटात, उपाय केले अत्यंत. परिणाला गुण किंचित, खर्च सारा व्यर्थ गेला. त्याने समर्थाची कीर्ती पकरणी ऐकली होती. म्हणून सहपरिवारे सत्वरगती आला शेगावा कारणे. रोगवेतेचे चालवेना, श्रोते तया लक्ष्मणा. दोघा तिघांनी उचलूना जाना, आणले त्या मठात. करण्यानुसता नमस्कार, असमर्थ होते शरीर. त्याच्या कुटुंबाने पदर समर्थापुढे पसरिला. आणि म्हणाली दयाघना, मी आपली धर्मकन्या. माझ्या पतीच्या यातना हरण कराव्या आपण. अमृताचे दर्शन होतो का यावे मरण. माझ्या कुंकवा लागून टिकवा हीच विनंती. त्यावेळी समर्थ स्वारी आंबा खात होती खरी. तोच फेकिला अंगावरी त्या लक्ष्मण कांतेच्या. जा देहा पतीस खावया, व्याधी त्याची बरी भावया. तू शोभसी त्यास जाया, पती भक्ती पारायण. यापुढे न काही बदले, चिलिम ओढू लागले. श्री गजानन स्वामी भले आपल्या मठात शेगावी. भास्कर म्हणे आहोबाई, आता न बसाये ठाई. आपला पतीस लवलाई, घेऊन जा कारंजाते. प्रसाद आंबेचा जो का तुला समर्थ करी प्राप्त झाला, तोच घाली खावयाला आपल्या पती कारणे. याने तुझे होईल काम, गुण येईल अत्युत्तम. लक्ष्मणासी या राम, होईल आंबा खाताच. बाई घेऊन आंब्याला येती झाली कारंजाला. प्रसाद खाऊ घातला आंब्याचा आपल्या पतीचा. निजगृही जोडपे आले, आप्त पुसू लागले. शेगावात काय घडले ते सांगावे साकल्य. बाईने अवघे वर्तमान कळविले लोका लागून. आंब्याचा तो प्रसाद म्हणून दिला समर्थे मजलागी. आणि आज्ञा केलीवरी खाऊ घाला अत्यादरी. आंबा प्रसाद निज करी आपल्या त्या पतीला.
त्याप्रमाणे मीही केले. आज सकाळी खाऊ घातले. हे वैद्यांनी जरी ऐकले तरी त्या वाटले वाईट. अहो बाई, तुम्ही काय केले तर? हे हाय हाय, आंबा हेच कुपत्य होय. या पोटातील रोगाला माधव निदानाची हेच कथिले. सुश्रुतांनीही वर्णिले, निघंटानेच कथन केले. शार गदर म्हणे ऐसेच. तुम्ही तो प्रसाद दिलेला, पाहिजे होता भक्षण केला. पत्नीचे पुण्य पतीला उपयोगी पडत असे. ऐसे वैद्य बोलले. आप्तवगे घाबरले, जेथे टोचू लागले लक्ष्मणाच्या पत्नीस. परी झाले अघडीत लक्ष्मणाचे पोट सत्य. रेच होऊन अकस्मात मऊ होऊन गेले हो. शौचा वाटे व्याधी गेली, हळूहळू शक्ती आली. पहिल्या परीच होती झाली प्रकृती लक्ष्मणाची. निसर्गाच्या बाहेरी वैद्यशास्त्र काही न करी. तेही उपयोगी पडे खरी कृपा देव संताची. लक्ष्मण बरा झाल्यावर आला शेगावी सत्वर. म्हणे महाराज माझे घर पाय लावून पवित्र करा. मी आलो त्याच्यासाठी, चला कारंजास ज्ञान जेटी. मला न करा हिमपुट्टी, नाही ऐसे म्हणू नका. आग्रह त्याचा विशेष पडला. महाराज गेले कारंजाला. तेव्हा होते संगतीला शंकर भाऊ पितांबर. घरी नेऊन पूजा केली, दक्षिणाती निवेदिली. अवघी संपत्ती आपुली, आहे मी कोण देणार. पर एका ताटात काही रुपये ठेविले सत्य. महाराज बघून त्या प्रत ऐशा रीती बोलले. म्हणशी माझे काही न उरले, मग हे रुपये कोठून आणले. लक्ष्मण ऐसे चाळे, दांभिकपणाचे करू नको. मला दिले तू आपुले घर, आता उघडी अवघी दारे. फेकून दे रस्त्यावर अवघी कुलपे एदवा. लक्ष्मण काही न बोलला, मौन धरून बैसला. परिसमर्थे आग्रह धरिला, खजिन्याची दार उघडी. भीत भीत मोकळे द्वार केले त्याने अखेर. खजिन्याच्या उंबऱ्यावर स्वतः जाऊन बैसला. आणि म्हणाला महाराज यावे, वाटेल ते घेऊन जावे. ऐसे बोलला जरी बर्वे, परी अन्य भावांतरीचा. हे त्यांचे दांभिकपणा समर्थ आले कडून. बहुरुपयाचे राजेपण कोठून टिके बाजारी. जैसे कडू वृंदावन वरून पाहता दिसे छान. पर्यंतरी कडवटपणा पूर्ण त्याच्या भरले असे. सोडून त्याच्या घरासी उपाशी निघाले पुण्यराशी. दांभिकाच्या सदनाशी संत न होती तृप्त कदा. तेथे त्याच्या घराची वाधवून धन दौलतीची गरज समर्था नव्हती साची. ते वैराग्याचे सागर. परी तो जे काही बोलला त्याचा सत्यपणा पाहिला. खोटेपणाचा राग आला, म्हणून गेले उठून. जाता जाता बोलले, माझे माझे म्हणसी भले. भोगा आता त्याची फळे, माझा उपाय त्यास नसे. मी कृपा करावया, आलो होतो हे ठाया. याहीपेक्षा दुप्पट द्याया, परी ते न तुझ्या पारब्दी. तेच पुढे झाले सत्य. एका 6 महिन्यात अवघी लक्ष्मी झाली फस्त. त्या भिक्षेची वेळ आली. म्हणून श्रोते परमार्थात खोटेपणा न खपे किंचित. याचसाठी हे चरित्र समर्थे घडून आणले. श्री गजानन चिंतामणी त्यागार काय शोभा आणि. या सुवर्णा लागुनी भूषवावे का कथिलासे. स्वस्ती श्री दास गणू विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ.